आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पुस्तकं वर्सेस खेळणी. मुलं फारच जिज्ञासू असतात. त्यांच्या मनात नेहमी क्युरिओसिटी असते. या रूम मध्ये काय आहे, त्या पेटीत काय आहे, माहिती घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. गट्टू चिंकी पण तसेच होते. आजीची जुनी पेटी असो किंवा मग टाळं लावलेली घरातील एखादी जुनी रूम, बघताच त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी कार्टून पाहत होते. नी तेवढ्यात अचानक लाईट गेली. शिट यार, लाईट गेली. आता काय करायचं? बाहेर जाऊया. बाहेर वातावरण बरं नाहीये. न ऊन आहे ना थंड आहे. अवकाळी पावसाचे ढग इकडे तिकडे फिरत आहेत. कोणता ऋतू सुरू आहे काही कळतच नाहीये. जे काही आहे फार वाईट वातावरण आहे. मम्मीने बाहेर जायला नाही सांगितलंय. हो, बाहेर सोसाट्याचा थंड वारा सुटलाय. कधी ऊन पडते तर कधी हलका हलका पाऊस पडतोय. अशा वातावरणात आपण आजारी पडायला नको म्हणून आईने नको म्हटलं असेल. हो ना, पण आता घरात बसल्या बसल्या आपण काय करायचं? चल मम्मी पप्पांच्या खोलीत जाऊया. तिथे आपल्याला टाइमपास करायला खूप काही मिळेल. मम्मी आपल्यापासून लपवून तिच्या कपाटात बरंच काही ठेवते, माहिती का? मग तर नक्कीच जायला पाहिजे. मग काय, गट्टू चिंकी धावत पळत मम्मी पप्पाच्या रूम मध्ये पोहोचले. तिकडे गेल्यावर त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू झाली. कपाट उघडून बघू लागले, ड्रॉवर उघडून बघू लागले, पण तरीही त्यांच्या हाती काही खास नाही लागलं. तेवढ्यात गट्टूची नजर एका जुन्या कपाटावर गेली. हे बाबांचं कपाट होतं. काही दिवसांपूर्वीच गावातून आणलं होतं. कपाटाचे 2 वेगवेगळे दरवाजे होते आणि दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक होते. मी मम्मीकडे बऱ्याचदा या कपाटाची चावी मागितली, पण ती म्हणाली की यात पप्पांचं काही महत्त्वाचं सामान आहे. पप्पांच्या परमिशन शिवाय नाही उघडू शकत. गट्टूने नीट लक्षपूर्वक ते कपाट पाहिलं. खूप जुनं आणि वेगळंच कपाट आहे. 2 वेगवेगळे दरवाजे आणि दोन्ही बाहेरून लॉक. म्हणजे आतमध्ये नक्कीच 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतील. आज पप्पा पण घरी आहेत. चल आज पाहूनच घेऊया की या कपाटामध्ये असं काय आहे. गट्टू चिंकी धावत पळत पप्पांकडे पोहोचले आणि त्यांनी पप्पांकडनं कपाटाची चावी मागितली. पप्पा द्या ना, आम्हाला बघायचंय की काय आहे त्या कपाटामध्ये. मुलांची ती एक्साइटमेंट पाहताच पप्पा मस्तीच्या मूड मध्ये आले. चावी नक्कीच मिळेल, पण एक अट आहे. ती कोणती? चला कपाटासमोर. पप्पा दोघांनाही कपाटाच्या समोर घेऊन आले. तुम्ही बघितलं, कपाटाला 2 वेगवेगळे दरवाजे आहेत आणि दोन्ही बाहेरून लॉक्ड आहेत. म्हणजे आतमध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि दोन्हीमध्ये माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे. खजिना? वाव. हो, तो सगळा खजिना मी तुम्हा दोघांना देऊन टाकेन. पण आधी तुम्हा दोघांनाही दोन्ही कंपार्टमेंट मधून कोणत्याही एका कंपार्टमेंटला निवडायचं आहे. जो ज्या कंपार्टमेंटला निवडेल त्यातील सगळा खजिना त्याचा. पण आत काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आम्ही कसं चूज करू? हीच तर माझी पहिली आणि सर्वात शेवटची अट आहे. बिचाऱ्या गट्टू चिंकीचा नाईलाज होता. त्यांना पप्पांची गोष्ट मान्य करावी लागली. मी या दरवाजाच्या समोर उभा राहतो. लेफ्ट साइड माझ्यासाठी लकी आहे. मी त्याच्या समोर उभा राहतो. आता उडला राईट साइडचा दरवाजा, हा माझा. नक्की विचार करा. आता तुम्ही काही बोलू नका, फक्त उघडा. मग पप्पांनी गट्टूवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये पुस्तकं आणि पुस्तकं भरलेली होती. पुस्तकं पाहताच बिचारा गट्टू नाराज झाला. ओ गॉड, मला पुस्तकं नको आहेत. प्लीज प्लीज प्लीज. पप्पांनी चिंकीवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सारी खेळणी होती. ही पुस्तकं आणि ही खेळणी माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे, ज्याने माझं बालपण खूप समृद्ध केलं. आजपासून हा खजिना तुमचा. सांभाळा, मी तर चाललो. असं म्हणताच पप्पा निघून गेले. मला जुन्या काळातली सगळी क्लासिक टॉयज मिळाली आणि तुला ही फाटकी पुस्तकं. गट्टू पुस्तकं मिळाल्यामुळे आणि चिंकीला भरपूर खेळणी मिळाल्यामुळे आतमधून खूप दुःखी होता. पण त्याने त्याचं दुःख चिंकीला दाखवलं नाही. तू काही दिवसातच त्या खेळण्यांना कंटाळशील, पण मी पुस्तकं वाचून कधीच बोर नाही होणार. स्टोरी बुक्स आहेत सगळी. उडता घोडा, परी कथा, जादूचं जंगल, बापरे बाप, मॅजिकचा खजिना आहे हे तर. वा
वाच तू. माझ्याकडे पण खूप खेळणी आहेत. चावीवालं अस्वल आहे, डमरू आहे, लाकडाचा ट्रॅक्टर आहे. या सगळ्याशी मी एकटीच खेळणार. मी पण तुला एकही गोष्ट वाचू नाही देणार. अशा प्रकारे खेळणी आणि पुस्तकांमध्ये युद्ध सुरू झालं. गट्टू त्याच्या रूम मध्ये जाऊन परीकथा वाचू लागला आणि चिंकी गॅलरीमध्ये जाऊन तिच्या खेळण्यांशी खेळू लागली. अर्धा तास दोघेही त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. पण अर्ध्या तासानंतरच चिंकी खेळण्याशी खेळून बोर झाली, कारण की तिला एकट्याने खेळण्याची सवयच नव्हती. इथे गट्टू परीची स्टोरी एन्जॉय करत होता. त्याला खूप मजा देखील येत होती. मग नंतर गट्टू विचार करू लागला, किती मस्त परीची गोष्ट आहे ही. चिंकीने ऐकली असती तर तिला पण खूप मजा आली असती. तेवढ्यात चिंकी तिची सर्व खेळणी घेऊन त्याच्या समोर आली. एकटी खेळून खेळून बोर होते मी. तू पण माझ्या बरोबर खेळ ना. आणि मलाही एकट्याला स्टोरी वाचण्यामध्ये मजाच येत नाहीये. चल मी तुला ही परीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकवतो. अरे वा, मला तर परीकथा खूप आवडतात. एक काम करूया, आधी या स्टोरीज वाचूया, मग या खेळण्यांशी खेळूया. मग दोघांनी ही गोष्ट एन्जॉय केली आणि मग त्यानंतर दोघी पप्पांची वेगवेगळी खेळणी खेळू लागले. दोघांना एकत्र बघून पप्पाही खुश झाले. मुलांनो, मी फक्त मस्ती केली होती तुम्हा दोघांसोबत. मला फक्त बघायचं होतं की पुस्तकं मिळाल्यावर कोण काय काय करतं आणि खेळणी मिळाल्यावर कोणाची काय रिएक्शन येते. पण मला आनंद वाटतोय की तुम्हाला खेळण्यासोबतच पुस्तकं वाचणंही आवडतं. पप्पा, पुस्तकं जास्त महत्वाची आहेत की खेळणी? बाळा, मुलांसाठी दोन्ही सर्व इम्पॉर्टंट आहेत, कारण की खेळण्यांमुळे मनोरंजन होतं आणि पुस्तकांमुळे मनोरंजनासोबत नॉलेजही मिळतं. पुस्तकं आपल्याला नवनवीन दुनियेचं दर्शन करवतात, ज्यामुळे आपल्याला चांगले चांगले एक्सपिरियन्स मिळतात. म्हणूनच खेळण्यासोबत पुस्तकेही वाचा आणि पुढे वा. हे ऐकताच गट्टू चिंकी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या पप्पांना मिठी मारली. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्सचं भूत खूप थैमान घालत होतं. अरे बाबांनो, गोष्टच अशी होती, स्कूलमध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं, ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसानसात भिनला होता. I am a disco dancer. ना 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 ना. I am a disco dancer. ना 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 ना. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्यामध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न, तर कॉम्पिटिशन आम्हीच जिंकणार. तर पाहिलं ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही, कुरुक्षेत्र झालं होतं. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून 2 ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्स साठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी, दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते.
आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा. तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही आहात. दोघांमध्ये रिदमच नाहीये सीता. या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टूही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला. आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं थांबा. मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितलंस हरी, काल काय बोलले होते मी? आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया. राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्यानंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे, हे दोघंही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करीच होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये. चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मनं जिंकणाऱ्या 2 जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माईकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची. हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प.
दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी सुट्ट्या सुरू झाल्यात ना, नो पुस्तक नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तकं काढा. चला. मम्मी आम्ही टीव्ही बघू. अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तकं काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो त्यांना कसली झोप येते. स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी डिनर. हो आणते, तर 2 मिनिट. रिकामं बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स? तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो. शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट? लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले,
थँक गॉड. पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. गट्टू मीट्स अन आर्मी ऑफिसर. एक दिवस शाळेमध्ये आर्मी कॅम्पच्या सिलेक्शनसाठी एक प्रोसेस झाली, ज्यात गट्टू अव्वल आला. जसं की आपल्या शाळेनं इंडियन आर्मी कॅम्पला व्हिजिट करण्यासाठी आणि कॅम्पमध्ये जाण्याची संधी देण्याबाबतीत विचार केला, ज्याकरता सिलेक्शन प्रोसेस पण झाली आणि आपल्या शाळेतील काही मुलं इंडियन आर्मी कॅम्पच्या व्हिजिटसाठी निवडली गेली. त्यांपैकी गट्टू, चिंकी आणि भूषण यांचं नाव सिलेक्ट झालेलं आहे. गट्टू आणि चिंकी ते ऐकून खूप एक्साइटेड झाले, कारण गट्टूला खूप अगोदरपासूनच मिलिटरी ऑफिसरला भेटण्याची इच्छा होती आणि आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन चिंकी, आपण सिलेक्ट झालो. येस गट्टू, आता आपण इंडियन आर्मी कॅम्पला भेटू शकतो. मागच्या वर्षी प्रयत्न केले पण नाही झालं. चल घरी लवकर जाऊ, तयारीही करायची आहे. गट्टू चिंकी घरी येऊन आई बाबांना इंडियन आर्मी कॅम्प बद्दल सांगू लागले. व्हेरी गुड गट्टू चिंकी, इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असते. त्यांना बघून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना आर्मी कडून नक्की शिकायला मिळेल. माझी मुलं कॅम्पला जाणार आहे. आई गट्टू आणि चिंकीला प्रेमानं कुरवाळू लागली. थँक्यू सो मच आई. गट्टू चिंकी, तुमच्या सोबत अजून कोण आहे? बाबा, आमच्या सोबत भूषणचंही सिलेक्शन झालंय आणि शाळेतले शिक्षकही सोबत असणार आहे. ओ अच्छा अच्छा, तर झोपा लवकर आणि अलार्म पण लावून ठेवा. लवकर उठायचं असेल ना दोघांनाही? येस. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर होण्याच्या अगोदरच गट्टू चिंकी उठले. गट्टू चिंकीने आईला उठवलं. आईने गट्टू आणि चिंकीची सगळी तयारी केली. गट्टूने डोक्यावर खाकी टोपी घातली आणि स्पोर्ट शूज सोबत आर्मी ऑफिसरला भेटायला तयार झाला. चिंकीनेही आर्मी कलरचा फ्रॉक घातला. दोघेही बरेच एक्साइटेड आहेत. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत इंडियन आर्मी कॅम्प मध्ये पोहोचले. गट्टू चिंकीने खूप मोठं ग्राउंड पाहिलं, जिथे आर्मी ऑफिसर्सचे टेंट लागले आहेत आणि एक मोठा आर्मी ट्रूप सावधान पोझिशन मध्ये उभा आहे. सर, आपण इंडियन आर्मी ऑफिसरशी बोलूही शकतो? हो हो गट्टू, का नाही? तू तुझे प्रश्नही विचारू शकतो. गट्टू खूप खुश झाला. गट्टू, मला तर भीती वाटतेय. बघ ना, आर्मी ऑफिसर किती स्ट्रॉंग दिसतात. लांबूनच चिंकीनं मिलिटरी ऑफिसरच्या ट्रूपकडे बघत इशारा केला. गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही तिघही जसे सिलेक्शन प्रोसेस मध्ये पास झालात त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे. सध्या आपण आर्मी ऑफिसरच्या ट्रेनिंगचा काही हिस्सा बघू. गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ट्रूप पासून काही अंतरावर ठेवलेल्या खुर्चींवर बसले. आर्मी ऑफिसर आपल्या ट्रूप सोबत ट्रेनिंग करत होते. एक आर्मी ऑफिसर हातात छडी घेऊन इन्स्ट्रक्शन देत होते. काही वेळाने आर्मी ऑफिसरने ट्रूपची ट्रेनिंग थांबवली.
टीचर गट्टू, चिंकी आणि भूषणला आपल्या सोबत आर्मी ऑफिसरला भेटण्याकरता घेऊन आले. हॅलो मेजर, ही आमच्या शाळेतली हुशार मुलं आहेत ज्यांनी या कॅम्पसाठी सिलेक्शन प्रोसेस पार केली आहे आणि सगळे तुम्हाला भेटण्याकरता खूप उत्सुक आहेत. सर आर्मी ऑफिसर सोबत बोलू लागले. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? गट्टू, चिंकी आर्मी ऑफिसरच्या करड्या आवाजानं जवळपास घाबरले. हो सर, आम्ही ट्रेनिंग पाहिलं. यस सर, आम्हाला ट्रेनिंग थोडं कडक वाटलं. मुलांनो, असं घाबरायची गरज नाहीये. हे शत्रूसाठी खतरनाक आहेत, पण तुमच्यासारख्या मुलांसाठी अगदी हळवे. त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन बोला. बरोबर म्हणालात सर तुम्ही. काही वेळात सर तिथून निघून गेले. आता गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ऑफिसरला घेरून उभे राहिले. आर्मीचं ट्रेनिंग एवढं कडक का असतं? हो सर, आम्ही आता बघितलं तुम्ही कशा प्रकारे छडी घेऊन सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. बाळा, आम्ही देशाच्या सुरक्षेत कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सक्तीचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आम्हाला एवढं तयार करतो की दुश्मनाचा अचानक हल्ला झाला तरी आम्ही डगमगणार नाही, तर अगदी ठाम उभे राहू. सर, तुमच्या हातात जी बंदूक आहे ती मी चालवू शकतो? अरे गट्टू, ही काही खेळण्यातली बंदूक नाहीये, खरी आहे. बरोबर म्हणालीस चिंकी, ह्याला रायफल म्हणतात. रायफलचे बरेच प्रकार असतात ज्याला शिकण्यासाठी खूप ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तेव्हा कुठे या रायफलवर हात साफ होतो. ओ अच्छा, म्हणजे ही रायफल खूप भारी आहे ना सर? हो, ही खूप जड आहे. तेवढ्यात टीचर तिथे आले. गट्टू, चिंकी आणि भूषण, चला आपण आर्मी ऑफिसर सोबत जेवणार आहोत. येस गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही पुढे व्हा. मी आमच्या ट्रूपला सूचना देऊन येतो. गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत जाऊ लागले. पण गट्टू तिथेच थांबला आणि आर्मी ऑफिसरच्या मागे जाऊ लागला. गट्टू, तुला नाही जायचं? सर, मला तुमच्या सोबत थांबू द्या ना. मी एकदम शांत उभा राहील. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. परेड, विश्राम, परेड, सावधान. आर्मी ऑफिसर्सच्या इन्स्ट्रक्शन सोबत आर्मी ऑफिसर्सने तशाच ऍक्शन केल्या. सोबतच गट्टूही आर्मी ऑफिसरला फॉलो करत असताना तशाच ऍक्शन तो करू लागला. आर्मी ऑफिसर अगदी स्ट्रेट उभे होते, पण तरी त्यांनी नजर झुकवून गट्टूकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. परेड, दाए मुड. सोबतच आर्मी ऑफिसरचं ड्रिल सुरू झालं. गट्टू शांतपणे उभा राहून पाहत होता. अगोदर इन्स्ट्रक्शन्स गट्टूने नीट समजून घेतल्या. नंतर त्याने पूर्ण ट्रूपला नीट ऑब्झर्व केलं. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शन्स वरती गट्टू सुद्धा चांगलं ड्रिल करू लागला. आर्मी ऑफिसर गट्टूला बघून खुश झाले. लवकरच आर्मी ऑफिसरचं ड्रिलिंग संपलं. कडेट्स, हा आहे गट्टू. सगळ्यांना फॉलो करून गट्टूने सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यात. आर्मी ट्रूप गट्टूकडे बघून हसला. गट्टू बेटा, तू तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यास. मी तुझ्यावर खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. मी तुमच्यासारख्या आर्मी ऑफिसरना फक्त टीव्हीवर बघितलंय आणि लाल किल्ल्याच्या राजपथावर. आज जेव्हा मी सगळ्यांना समोर बघतोय तर मला खूप छान वाटतंय सर. आर्मी ऑफिसरने गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, व्हेरी गुड गट्टू. देशाप्रती आर्मीच्या बाबतीत मुलांच्या मनात अशी भावना असणं हे खरंच आम्हाला खूप स्फूर्ती देतं. माझ्यासोबत बाकीचे माझे कॅडेट सुद्धा खूप खुश आहेत बेटा. खूप मोठा माणूस हो. भले तू आर्मी ऑफिसर बन अथवा नको बनूस, पण आपल्या देशासाठी सदैव कार्यरत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. गट्टूच्या चेहऱ्यावर खूप हसू उमललं. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते, मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय.
माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू चिंकी, बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं. अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेल्या असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी, तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो हो, ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा. ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस.
आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्हीही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. पावसाळ्यातली मजा. मेच्या अतिशय गरमीनंतर कॅलेंडरमध्ये जागा बनवायला जून आला. पण जूनमध्येही तेच हाल. शुभ्र आकाश, गरमीमुळे वैतागलेला, मुलांच्या आवाजाने कंटाळलेला जून पावसाची वाट बघत होता. गट्टू चिंकी बाहेर उन्हात खेळू शकत नव्हते, म्हणून घरात मस्ती सुरू होती. चिंकी के बच्ची, माझ्यावर बॉल फेकलास? हे घे. असं म्हणून गट्टूने पण बॉल उचलला आणि तो चिंकीकडे फेकला. हॉलमध्ये येणारी आई ते बघून रागावली. ओ हो गट्टू, चिंकी, हे काय आहे? ही कुठली पद्धत आहे खेळण्याची? सॉरी आई, आज बाहेर इतकी गरमी आहे आणि तुम्हाला मस्ती सुचतीये. बसा गपचूप सोफ्यावर. बिचारे गट्टू चिंकी काय करणार होते, बसले शांतपणे सोफ्यावर. आई, थोड्या वेळाने आम्ही खेळायला बाहेर जाऊ शकतो? अजिबात नाही. बघितलं बाहेर किती गरमी आहे. पॉपकॉर्न होईल तुमचं. असं म्हणून आई आत गेली आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून देवाला बसल्या बसल्या आळवू लागले. देवा, काहीतरी कर रे. असं आम्ही घरामध्ये नाही बसू शकत रे. हे देवा, प्लीज काहीतरी कर, प्लीज. आणि अचानक जादू झाली. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि गरम गरम सूर्यदेवता बर्फासारखे थंड पडले. थंडगार वारा वाहू लागला आणि ती हवा गॅलरीतून कॅलेंडरकडे जाऊन धडकली. जूनचा महिना पहिल्यांदा जोरजोरात फडफडू लागला आणि त्या फडफडाटामुळे आईबाबांची झोप चाळवली. अरे देवा, वादळ वारं येतंय की काय? अरे हे ना वादळ ना वारं, ही आहे पावसाची सूचना. ते बघ. आईबाबांनी खिडकीतून बाहेर बघितलं तर जोरदार पाऊस आकाशातून खाली पडत होता. ओल्या मातीचा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला होता. आणि गट्टू चिंकी ते तर हॉलमध्ये नव्हतेच. ते तर केव्हाच सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येऊन पावसामध्ये जोरजोरात नाचत होते, गात होते, आपल्या मित्रांसोबत पावसाचं स्वागत करत होते. वेलकम रेन, वेलकम रेन. थँक्यू देवा, तू आमचं ऐकलंस. ये. जोराचा पाऊस होत होता आणि त्या पावसामध्ये गट्टू आणि चिंकी आउट ऑफ कंट्रोल झाले होते. आया मौसम ठंडे ठंडे वॉटर कूलर का. चिंकी तर आकाशाकडे बघून तोंड उघडं करून पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती आणि छपाक छपाक करून उड्या मारू लागली. गट्टू आणि इतर मुलांनी चिंकीला घेरलं आणि ते तिच्यावर हसू लागले. चिंकी रागावली आणि तिने हातावर पाणी घेतलं आणि त्यांच्यावर फेकलं. बाकी सगळेही पाऊस एन्जॉय करू लागले. सगळी सोसायटी गॅलरीत उभी राहून मुलांची मस्ती बघत होती. आई तर गट्टू चिंकीची मस्ती सहनच करू शकत नव्हती. अरे बघा त्यांना, पहिले बॉल खेळत होते, आता पाणी उडवतात. थांबवा त्यांना, बघा ते काय करतायत. अगं काही करत नाहीयेत ते, आपली मुलं एन्जॉयच करतात. चल आपणही जाऊ. नको बाबा नको, आपण मुलं आहोत का? मुलांनी बघितलं की आपले पॅरेंट्स गॅलरीत उभे राहून फक्त बघतायत. अरे आपले पॅरेंट्स, त्यांनाही खाली बोलवलं पाहिजे. हो पण कसं? असं. आणि पटापट तिथे जाऊन जिथे पाणी साचलं होतं तिथे होड्या सोडल्या. होडीला पाण्यामध्ये वाहताना बघून
बाकी मुलांनीही होडी बनवली आणि पाण्यात होड्यांची स्पर्धा सुरू झाली. कोणाची होडी पटकन वाहून जायची तर कोणाची फाटून जायची, कोणाची तरंगायची. हे सगळं बघून मुलं खूप खुश होत होती. वरती पॅरेंट्स सुद्धा हे बघून खुश होत होते. पण त्यांच्या हे लक्षात आलं होतं की मुलांना बोट बनवता येत नाहीये, म्हणून सगळ्या मोडतायत. म्हणून ते खाली आले. मुलांचा मेसेज पॅरेंट्सपर्यंत पोहोचला. अरे शर्माजी, पोरं बोलवतायत खाली, जायचं का? काय म्हणालात? ऐकू येत नाहीये. अहो चला खाली. हा चला चला. आणि मग काय, सगळ्या मुलांचे पॅरेंट्स सुद्धा खाली आले आणि मुलांसोबत मुलं होऊन गेले. सगळे होड्या सोडू लागले. बाबा, मला नाव बनवता येते, पण मला असं वाटत होतं तुम्ही पावसात येऊन खाली भिजावं, म्हणून मी असं केलं. हे बघून सगळे हसू लागले. आणि मग काय, गट्टू चिंकीची सगळी सोसायटी पाण्यामध्ये भिजत होती. पाऊस एवढा पडत होता की बघता बघता गार्डनमध्ये खूप चिखल झाला. मग काय, मुलं हळूहळू चिखलात घसरून पडू लागली. तेवढ्यात बंटी जोरात ओरडला, वाचवा वाचवा वाचवा. मुलांनी मागे बघितलं तर एका वेळेला 10-10 वडापाव खाणारा बंटी त्या चिखलामध्ये अडकलेला होता. अरे हसू नका, मला बाहेर काढा. सगळी मुलं बंटीचा हात पकडून त्याला बाहेर ओढू लागले. बंटी लाव जोर, लाव ना. मुलांकडून बंटी हालतही नव्हता. उलट चिखलामुळे सगळ्यांचे हात निसटत होते आणि परत सगळे चिखलात पडत होते. एक काम करूया, बंटीला राहू दे इथेच, आपण जाऊयात. अरे हे काय करतोस? असं करू नको, मलाही यायचंय. आणि असं म्हणून बंटीने हत्तीसारखी आपली शक्ती लावली आणि बघता बघता बंटी त्या चिखलातून स्वतःच बाहेर पडला. बघितलं, आम्ही ओढत होतो तेव्हा आमची मजा घेत होता. आता लाव जोर. हळूहळू पावसाचा जोर अजून वाढत चालला होता. थांबण्याचं नावच घेत नव्हता आणि पाऊस थांबावा अशी मुलांची मुळीच इच्छा नव्हती. सगळ्यांनी आपापल्या सायकल्स काढल्या आणि आता मुलं जोरात पावसात सायकल चालवू लागले. सोसायटीच्या जमिनीवर खूप पाणी साचलं होतं पावसाने. त्यावर जेव्हा सायकलचं टायर जायचं तेव्हा जोरात पाणी उडायचं. सारखं सारखं पाण्यात सायकल नेऊन पाणी उडवायला खूप मजा येत होती. अरे चला, पाऊस थांबलाय, चला वरती. हो जाऊ ना, पण मुलं कुठे आहेत? सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना इकडे तिकडे बघू लागले आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावर रंगबिरंगी पाऊस पडू लागला. अरे हे काय, हे लाल, गुलाबी, निळा, पिवळा असा रंगीत पाऊस कसा सुरू झाला? आकाशात कुठे इंद्रधनुष्य तर फुटला नाही ना? अरे इंद्रधनुष्य नाही, कलर्सचे पॅकेट फुटतात. वर पहा. सगळ्यांनी वर बघितलं तेव्हा गट्टू चिंकी आणि सोसायटीतली इतर मुलं रंगपंचमीचे उरलेले रंग आकाशामध्ये उडवत होते. रंग पाण्यात मिसळत होते आणि रंगीत बरसात होत होती. हलका हलका पाऊस पुन्हा जोर धरत होता आणि मुलांच्या रंगात तो पाऊस अजूनच रंगत होता. गट्टू चिंकीच्या शाळेत रामलीला. गट्टू चिंकी आपल्या वर्गात मित्रांसोबत बसून गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांच्या क्लास टीचर हातात एक पेपर घेऊन येतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. जसं तुम्हाला माहितीये की आता दसरा येणार आहे. ह्यावेळेस शाळेमध्ये खूप फंक्शन्स असणार आहे. सगळ्या मुलांना त्यात भाग घ्यायचा आहे आणि खूप मजा करायची आहे. हो मॅम. छान. माझ्या हातात जो कागद आहे त्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला एक एक करून हा कागद देणार आहे आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे. मग टीचर सगळ्या मुलांना पेपर्स दाखवतात. गट्टू चिंकीची ही पाळी येते. ओहो, बघ ना चिंकी, यामध्ये रामलीलेचं नाटकही आहे. वाव, रामलीला? हे तर किती एक्साइटिंग असणार आहे. चला ना मित्रांनो, आपण सगळे नाटकात भाग घेऊया. हो चिंकी, खरंच खूप मजा येईल. पण मित्रांनो, या नाटकात आपली निवड होण्यासाठी आपल्याला ऑडिशनही द्यावी लागेल. तेव्हाच आपल्याला नाटकात भाग घेता येईल. तर चला, तयार व्हा. आपण सगळे मिळून ऑडिशन देऊया आणि ह्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस मजा करू. घरी येऊन गट्टू आणि चिंकी रामलीलाच्या प्ले बद्दल आईला सांगतात. अरे वा मुलांनो, ऑल द बेस्ट.
तुम्हाला माहितीये, मी सुद्धा लहानपणी नाटकामध्ये भाग घेत होते. मी माझ्या शाळेची सर्वोत्कृष्ट नायिका होते. वा आई, मग तर आम्ही दोघ जण खूप छान ऍक्टिंग करू, काय हो ना चिंकी? काय माहित गट्टू, त्यासाठी तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच आपण उद्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ. हो गट्टू, चिंकी एकदम बरोबर बोलतीये. तुम्ही दोघांनी आता प्रॅक्टिसला सुरुवात केली पाहिजे. हे सीते, बघ मी तुला रावणापासून वाचवलं. अरे ही कुठली रामलीला आहे गट्टू, ज्यामध्ये तू सुरुवातीलाच सीतामातेला वाचवलं? अरे सुरुवातीपासून सुरू कर ना. आई गट्टू आणि चिंकीची प्रॅक्टिस पाहून हळूच हसते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं ड्रामा क्लब मध्ये रांगेत उभी होती. हो चिंकी, मला खूप भीती वाटतीये. मी जर माझ्या ओळी विसरलो तर? अरे गट्टू, रिलॅक्स रहा, इतकं टेन्शन घेऊ नको. फक्त एकदम नॅचरल ऍक्टिंग करायची आहे, म्हणजे ऍक्टिंग वाटणार नाही. हो चिंकी, तू तर एकदम प्रोफेशनल ऍक्टर सारखं बोलतीये. अरे नाही गट्टू, हे तर सगळं मला आईने समजावलं जेव्हा तू झोपला होतास. सगळी मुलं एक एक करून ऑडिशन देऊन बाहेर येतात आणि पुन्हा आपल्या वर्गात निघून जातात. शेवटच्या तासाला त्यांच्या क्लास टीचर वर्गात येतात. मुलांनो, ऑडिशनचे रिझल्ट आले आहेत. मी तुम्हाला आता सांगते की कोण कोण ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालंय आणि कोणाला कुठला रोल मिळालाय, ठीक आहे? टीचर सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं घेतात आणि त्यांचे रोल सांगतात. पुढची आहे सीतामाता. चिंकी, तुला सीतामातेचा रोल मिळालाय. ये, मला सीतामातेचाच रोल करायचा होता. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला जो हवा होता तोच रोल मिळाला. थँक्यू गट्टू. आणि हरी, तुला रामाचा रोल मिळालाय. यप्पी, थँक्यू मॅम. अरे, रामाचा रोल तर मला हवा होता. चला, काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स हरी. थँक्यू गट्टू. आणि गट्टू, तुला रावणाचा रोल मिळालाय. अरे, पण का मॅडम? मला तर रामाचा रोल करायचा होता. मी तर ऑडिशन सुद्धा त्यासाठी दिली होती ना. हो गट्टू, पण तुझं हसणं इतकं छान होतं की तू रावणाचा रोल मध्ये फिट झाला, म्हणून तुला हा रोल मिळाला. व्हेरी गुड गट्टू, आता तुझं हसणं कामी आलं. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं आणि गट्टूही हसू लागतो. बघा मुलांनो, आम्हाला असं वाटत नाही की तुमचे तास बुडावेत आणि तुमच्या अभ्यासाचं नुकसान व्हावं, म्हणून तुम्ही शाळेनंतर 1 तास थांबून नाटकाची प्रॅक्टिस कराल. सगळ्या मुलांनी उद्या आपल्या पालकांची परवानगी आणायची. ओके? ओके मॅम. शाळेची सुट्टी होते आणि गट्टू चिंकी रेस लावून घरी पोहोचतात. अरे गट्टू चिंकी, पळू नका, सांगितलं ना एकदा लागेल म्हणून. आई, आम्ही दोघं दसऱ्याच्या नाटकासाठी सिलेक्ट झालोय. आम्हाला रोज शाळेमध्ये 1 तास थांबायला सांगितलंय. आम्ही थांबू ना? हो नक्कीच, का नाही. बरं, तुम्हाला कुठला रोल मिळालाय? आईचं बोलणं ऐकून चिंकी हसूनच गट्टूकडे पाहते. हो, तर तू का हसतीयस? आई, हिला सीतेचा रोल मिळालाय आणि मला रावणाचा. टीचर्सना माझं हसणं खूप ओरिजिनल वाटलं, म्हणून त्यांनी मला रावणाचा रोल दिलाय. ओहो, व्हेरी गुड गट्टू. तुला माहितीये ना, रावणाचं कॅरेक्टर उभं करणं इतकं सोपं सुद्धा नाहीये. तुला खूप मेहनत करावी लागेल. खूप सिरियस कॅरेक्टर आहे. चांगली ऍक्टिंग कर. हो आई, मी खूप प्रॅक्टिस करेन. मग आई जेवण करून त्या दोघांना प्रॅक्टिस करायला सांगते आणि सोबतच मुलांसाठी एक्स्ट्रा स्नॅक्सचंही बोलून ठेवते, जेणेकरून प्रॅक्टिस नंतर तेही खाऊ शकतील आणि त्यांच्या मित्रांनाही देऊ शकतील. ओके आई. दुसऱ्या दिवशीपासून गट्टू चिंकीच्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होते. दोघेही मनापासून रामलीलेत पार्टिसिपेट झाले होते. सोबतच ते आईलाही घरी येऊन ऍक्टिंग करून दाखवायचे. बाबाही दोघांचं खूप कौतुक करायचे. शेवटी नाटकाचा दिवस उजाडला. चिंकी, लवकर कर ना, तुला अजून किती वेळ लागणार आहे आवरायला? मी तर केव्हाच तयार झालोय. हो, तुला आवरायचं तरी काय होतं, फक्त एक धोतर घालायचं होतं. मला तर साडी नेसायची आहे आणि वेणीही घालायची आहे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी ही जी नकली 10 डोकी लावली आहे ती सोपी आहे.
याला पण खूप वेळ लागला होता. विचार बाबांना. अरे अरे मुलांनो, भांडू नका. चला पटकन तयार व्हा, मग आपण सगळे एकत्र जाऊया शाळेत. सगळी फॅमिली कारमध्ये बसून शाळेत जाते. ओ हो गट्टू, तूही तुझी 10 डोकी काढून ठेवू शकतो. कसं आहे ना, आपली कार फक्त 5 लोकांसाठी आहे. आईच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंही खूप गोड दिसताय. थँक्यू मॅम. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. चला मुलांनो, लवकर बॅकस्टेजला जा. कार्यक्रम आता सुरूच होणार आहे. पालकांनो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा. आता तुमच्या समोर आमच्या शाळेतली मुलं घेऊन येत आहेत दसऱ्याची रामलीला. हे सीता, मी आता आलो. तू झोपडीतून कुठेच बाहेर जाऊ नकोस. हो स्वामी. कोणी आहे का घरात? भिक्षाम देही. सगळेजण गट्टूच्या रावणाच्या ऍक्टिंगने खूप इम्प्रेस होतात. अशीच रामलीला चालू राहते आणि सगळे नीट पाहतात. रावणा, तू माझ्या सीतेचं अपहरण करून ठीक नाही केलंस. घे ही त्याची शिक्षा. ह्यानंतर श्रीराम रावणाचा वध करून सीता मातेला आपल्या सोबत घरी आणतात. तुम्हा सगळ्यांचे इथे आल्याबद्दल आज मनापासून धन्यवाद. आमच्या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे रामलीलेचा प्ले सादर केला. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण सगळे सोबत रावण दहन करूयात आणि दसरा साजरा करूया. सगळे पॅरेंट्स, टीचर्स आणि मुलं उभे राहतात आणि हरी जो राम झाला होता तो आपल्या धनुष्याने पेपरवरच्या एका रावणावर नेम धरतो. रावण जोर जोरात जळू लागतो आणि सगळेजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. आज रविवार होता आणि गट्टू आणि चिंकी बाबांबरोबर बसून टीव्ही बघत होते. बाबा, तुम्ही नेहमी बातम्या कसे बघता? मला तर बातम्या बघायला खूप बोर होतो. अरे गट्टू बेटा, न्यूज पाहणं खूप महत्वाचं असतं. आपल्याला कळलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय, म्हणजे आपण अवेअर राहू. ओ ते बघा, टीव्हीवर तर दहीहंडीची बातमी येते. हो चिंकी, जन्माष्टमी येत आहे ना, त्यामुळे सगळीकडे फक्त दहीहंडीचीच बातमी असेल. हो बाबा, जन्माष्टमीच्या दिवशी किती मजा येते ना. सगळीकडे फक्त भगवान कृष्णाचंच नाव असतं आणि त्याने बालपणी केलेल्या खोड्यांच्या गोष्टी असतात. हो, आणि लहान लहान मुलं कृष्ण बनून हंडीही फोडतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. वाव, शहरामध्ये दहीहंडीची किती छान तयारी चालू आहे ना. मी तर दहीहंडीसाठी खूप एक्सायटेड आहे. बाबा, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या कॉलनीमध्ये दहीहंडी होणार आहे ना. ह्या वर्षी मला हंडी फोडायची आहे आणि कृष्णा व्हायचंय. चिंकीची ही गोष्ट ऐकून सगळे हैराण होतात. अगं चिंकी बाळा, हे तू काय बोलतेस? दहीहंडी फोडण्यासाठी तर खूप प्रॅक्टिस लागते बाळा. त्यामध्ये तुला लागूही शकतं आणि तू याआधी कधीच असं केलं नाहीये. नाही, मी तुला ह्याची परवानगी देणार नाही. चिंकी मम्मीची ही गोष्ट ऐकून खूप नाराज होऊन जाते. पप्पा तिच्याकडे बघतात आणि काहीतरी विचार करून मम्मीला म्हणतात, अगं चिंकी दहीहंडीमध्ये जर मटकी फोडणार असेल तर आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. आणि राहिली प्रॅक्टिसची गोष्ट, मला खात्री आहे की चिंकी खूप मेहनत करेल यासाठी. अहो, पण कॉलनीतले लोक तयार होतील असं मला वाटत नाही. अगं, पण आपण त्यांना जाऊन समजावून सांगू. पण चिंके बेटा, आपल्याला कॉलनीतल्या लोकांना काहीतरी रिझन सांगावं लागेल तर तू का मटकी फोडत आहेस ते. कारण खूप सारे लोक आहेत जे असं करू इच्छितात आणि बरेच लोक ट्रेंडही आहेत आणि त्यांना प्रॅक्टिस पण आहे. तुझं रिझन विचार करून ठेव सेक्रेटरी अंकलना सांगण्यासाठी. बाबांची गोष्ट ऐकून चिंकी विचारात हरवून जाते. दुसऱ्या दिवशी पप्पा चिंकीला घेऊन सेक्रेटरी अंकलकडे घेऊन जातात. पप्पा अंकलला सांगतात की चिंकी यावर्षी कृष्णा बनून दहीहंडीमध्ये मटकी फोडू इच्छिते. अंकल पण पप्पांची गोष्ट ऐकून हैराण होऊन जातात. ते म्हणतात, काय झालं चिंकी बेटा, अचानक हा विचार कस काय आला की तुला मटकी फोडायची आहे? काका, दरवर्षी कोणता तरी मुलगाच कृष्ण बनून दहीहंडीमध्ये हंडी फोडतो. ह्या वर्षी मला कृष्णा व्हायचंय. चिंकीची तर गोष्ट होती खूप लहान पण खूप डीपही होती.
अंकल तिची गोष्ट ऐकून विचारात पडले. ठीक आहे चिंकी बेटा, मी कॉलनीतल्या बाकीच्या लोकांशी बोलतो, पण तुला यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तुला खूप प्रॅक्टिस करावी लागेल, कारण मटकी फोडताना तुला लागू नये. काय तू यासाठी रेडी आहेस? हो काका, मी खूप प्रॅक्टिस करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग चिंकी खुशी खुशीत आपल्या पप्पांसोबत घरी जाते आणि गट्टू आणि मम्मीला ही गुड न्यूज दिली. दुसऱ्या दिवसापासून चिंकीची मटकी फोडण्याची प्रॅक्टिस सुरू होते. नाही चिंकी, व्यवस्थित. तुला एक एक स्टेप व्यवस्थित पुढे टाकायचंय. जर तू एक स्टेप गडबडीत पुढे टाकलीस ना, तर तुझा बॅलन्स बिघडून जाईल. हो काका, मला कळलं. व्हेरी गुड चिंकी. आता लक्षात ठेव, सगळ्यात मेन चीज म्हणजे आता मटकी तुझ्या हातात येईल तेव्हा बरोबर तुझा बॅलन्स सरळ पाहिजे आणि मटकीला एकाच हाताने फोडायचंय. तुला एकाच हाताची पूर्ण ताकद लावायची आहे मटकीवर. चिंकीला एका हाताने मटकी फोडणं अवघड जात होतं. आता तिच्या हातात इतका स्ट्रेंथ नव्हता, त्यामुळे चिंकी आणि बाकीचे लोक परेशान होते. प्रॅक्टिस करून चिंकी घरी येते. आई, असं कसं चालेल? दही हंडीसाठी आता खूप कमी दिवस राहिलेत. मी अजूनपर्यंत हंडी फोडू शकले नाहीये. तू प्रयत्न करत राहा चिंकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू लवकरच हंडी नक्की फोडशील. अजिबात उदास होऊ नको. मम्मीची गोष्ट ऐकून चिंकीला पुन्हा एकदा विश्वास बसतो आपल्यावर. पुन्हा दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिसला लागते. यावेळी ती मन लावून प्रॅक्टिस करते आणि मग नंतर दही हंडीचा दिवसच येतो. चिंकी तयार होऊन कॉलनीमध्ये जात असते. इतक्यात मम्मी, पप्पा आणि गट्टू तिला थांबवतात. चिंकी बाळा, कसं वाटतंय तुला? एक्सायटेड आहेस ना? हो आई, एक्सायटेड तर आहे, पण जरा जास्त नर्वस झालीये. काही हरकत नाही बेटा, थोडं नर्वस झालं तर काय हरकत आहे. शेवटी तू एक नवीन काम करायला चालली आहेस. मी तर खूप खुश आहे की तू हा डिसिजन घेतलायस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. थँक्यू बाबा. चिंकी, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. माहितीये, माझे सगळे मित्र म्हणत होते की चिंकी खूप शूरवीर आहे. थँक्यू सो मच गट्टू. आता काळजी नको करू चिंकी. ऑल द बेस्ट. तू चांगलंच करशील. चल चिंकी, तू आजची कृष्ण आहेस. ये, सगळे तुझी वाट बघत असतील. आता आपण जास्त उशीर नको करायला. मग सेक्रेटरी अंकल चिंकीला बोलवून ऑल द बेस्ट करतात. संपूर्ण कॉलनी चिंकीला चीअर्स करत होती. हे बघून चिंकीला खूप कॉन्फिडंट वाटायला लागतं. आपल्या इतक्या दिवसांच्या ट्रेनिंगनुसार चिंकीने पुढे चालायला सुरुवात केली. जसजशी मटकीकडे ती चालत चालली होती, तशी भीती आणि नर्वसनेस कमी होत चालला होता. तिचा पूर्ण फोकस फक्त मटकीवरच होता. पण चुकून चिंकीचा पाय स्लिप झाला आणि थोडी गडबडून गेली. अरे अरे, सांभाळ चिंकी. चिंकी बेटा, घाबरायची गरज नाहीये. आरामात पुढे जा. हो चिंकी, तू खूप प्रॅक्टिस केली आहेस. सांभाळून पुढे चाल, अगदी हळूहळू. चिंकी सगळ्यांच्या सूचना ध्यानपूर्वक ऐकते. परत आपला बॅलन्स बनवून पुढे चालायला लागते. व्हेरी गुड चिंकी बेटा, अशीच पुढे चालत राहा. चिंकी, तुझं कॉन्सन्ट्रेशन असंच ठेव. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी वेगाने आपल्या मटकीकडे जाऊ लागते आणि आपले स्टेप सांभाळून सांभाळून पुढे ठेवते. तिला अंकलची गोष्ट लक्षात होती की एकाही स्टेपला बॅलन्स बिघडू द्यायचा नाही. मग ती फायनली मटकीपर्यंत पोहोचते. आता सगळ्यांची नजर फक्त चिंकीवरच होती. ती पूर्ण ताकदीने मटकी फोडून जाते आणि मटकी एका ताकदीत फुटतेही. सगळेजण चिंकीसाठी चीअर करतात. हत्ती घोडा पालखी, जय कन्हैया की. वाव चिंकी, तू तर कमाल केलीस. थँक्यू सो मच आई, बाबा, गट्टू आणि काका. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही हंडी फोडायची संधी दिली, म्हणून मी आज हे करू शकले. चिंकी बाळा, आम्हा सगळ्यांना आणि कॉलनीतल्या इतर सगळ्या लोकांना आज तुझा खूप अभिमान वाटतो. आई, आता आपण नियम करू की दरवर्षी दहीहंडीमध्ये मुलं आणि मुली समप्रमाणात सहभागी होतील, म्हणजे सगळ्यांना कृष्ण बनण्याची संधी मिळेल. हा चिंकी बेटा, ही तर खूप चांगली गोष्ट म्हणालीस तू. चिंकीची ही आयडिया ऐकून सगळे खुश होऊन टाळ्या वाजवतात. दुप्पट खेळणे. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्टी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते. मिष्टी आणि मयंक जवळ खूप सारी खेळणी होती,
पण ती दोघं कधीच आपले खेळणे एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत. माझ्याजवळ जास्त खेळणे आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्याजवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आलेत. त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके सारे खेळणे. ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला, ही मुलं अशी नाही समजणार. मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं, आजोबा, आता तुम्हीच सांगा, कोणाकडे जास्त खेळणी आहे? हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहेत. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने. जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा. मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं, जुळवले नाही, मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकतामध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील. ह्यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्त्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे, एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडीजवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असं विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते.
तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. पण कशी? माहित नाही. मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. गट्टू, चिंकी आणि आईस्क्रीम. ये आम्ही पास झालो. ये माझ्या हुशार मुलांनो, खूप छान. आई, आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिलीये. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि यासोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे, त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंड कडे. ये, सुट्ट्या सुरू झाल्या. सांग, आपण काय खेळूया? चला, आपण सगळेजण खेळूयात लपाछपी. आपण सगळेजण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही, नेहमी मीच का? यार गट्टू, जा ना. आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1, 2, 3, मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा, हा उकाडा. अरे यार, खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो, मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला, आपण सगळे लिंबू सरबत पिऊ.
अरे पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीमवाले काका येताना दिसले. अरे ते बघा, समोरून आईस्क्रीम वाले काका येत आहेत. चला आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो, लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो, सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळाबिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लास मध्ये घालतो, जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही, आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे, आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये, आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते, तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा, मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे, मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी, लवकर टीव्ही लाव ना, मला खूप बोर होतंय. अरे थांबा थांबा, मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा, आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा, मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा, थांबा. आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला, म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना, तुझी इच्छा होत नाही का रे? इच्छा तर माझी पण आहे, पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात? तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली, अरे वा, माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती, कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत. हो, एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही, पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल. तर आता काय करायचं? आयडिया. मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला, आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळेजण हसू लागले आणि किचन कडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होतं. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा. तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेवर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून 2 चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळेजण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा. थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल, आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात.
आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. जोरात घंटी वाजते आणि सगळी मुलं धावत ग्राउंड मध्ये एकत्र येतात आणि बॅक साइडला ठेवून सगळी मुलं एकमेकांना रंग लावू लागतात. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं नळातून पाणी घेऊन एकमेकांवर उधळत असतात. तेवढ्यात शिक्षक तिथे येतात आणि माईकवर बोलू लागतात. सगळ्या मुलांना हॅपी होली. उद्या आणि परवा सुट्टी राहणार आहे तुम्हाला होळीची. तुम्ही तुमचे मित्र, परिवार आणि सोसायटी सोबत होळीच्या रंगबिरंगी सणाचा आनंद घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, पॉलिथिन मध्ये पाणी भरून किंवा छतावरून कोणावर पाणी टाकणं बरोबर नाही. चांगले रंग आणि स्वच्छ पाण्यासह होळी खेळा. बाजारातून पिचकारी घ्या, त्यात रंग आणि पाणी भरा. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. लक्षात घ्या की होळी सोबत तुमचा वाईटपणा देखील जाळून टाका. येस सर. तर सगळे मोठ्याने बोला, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं एकमेकांना रंग आणि गुलाल लावू लागतात. थोड्याच वेळात बस हॉर्न वाजवते आणि सगळी मुलं त्यात जाऊन बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच टँक मध्ये पाणी भरणं सुरू असतं. मोठे मोठे स्पीकर्स आणि डेक लावले जातात आणि वेगवेगळे बेंचेस लावून त्यावरती रंग ठेवले जातात. गट्टू आणि चिंकी बाहेर पळतच असतात. तेवढ्यात आई थांबवते. गट्टू, चिंकी, थोडं थांबा. आधी कपडे बदला, घाण होऊन जातील. बाहेर होळी खेळायला जाण्यापूर्वी आधी अंगाला थोडं तेल लावा. याने अंगाला रंग नाही चिटकणार. आई, हे तर कपडे ठीक आहेत. अगं बाई, तुम्हाला होळी खेळण्यासाठी म्हणून मी वेगळे पांढरे कपडे आणलेत. त्यावर सगळे रंग अजून खुलून दिसतील, छान दिसतील. आता शहाण्या मुलांप्रमाणे कपडे बदला. तुमचे बाबा आणि मी सुद्धा पांढरा कुर्ता घालणार आहे. बाबांनी तर प्रॉमिस केलं होतं की ते मला बंदूकवाली पिचकारी आणतील. तेवढ्यात बाबा आत येतात. सरप्राईज, ही तुमच्या दोघांसाठी पिचकारी. ही बंदुकीसारखी आणि ही गन सारखी. चिंकी पिचकारी बघून उड्या मारू लागते. वाव बाबा, किती छान पिचकारी आहे. मजा येईल. मजा येईल. आता प्रॉमिस करा, कोणाच्याही डोळ्यावरती पिचकारीची धार मारणार नाहीत. प्रॉमिस बाबा. आणि हो, बलूनही फोडायचा नाहीये आणि कोणी आणला तर त्याला मना करायचंय. ओके बाबा. मग आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळे तयार होऊन बाहेर येतात. सगळे एकमेकांना रंग लावायला जातात. चिंकी पोडियमवर जाऊन नाचू लागते. अरे चिंकी, तू तर नाचायला लागली. किती मजा येते गट्टू, तू पण ये. गट्टूही नाचू लागतो. थोड्या वेळानंतर बंटी, गुड्डी आणि सोसायटीतली इतर मुलंही येऊन नाचू लागतात आणि खूप धमाका करू लागतात. रंग उधळलाय, धूम चाललीये. त्यांना बघून सगळे मोठे देखील नाचू लागतात. तेही पुन्हा एकदा मुलं होऊन जातात. तेव्हा अंकल ग्लास मध्ये सरबत घेऊन येतात. कसलं सरबत आहे हे? ऑरेंजचं आहे, पायनॅपलचं देखील आहे. तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतोस बेटा. काका, कोल्ड ड्रिंक नाहीये का? ते हेल्थ साठी चांगलं नसतं बेटा. मुलांनी तर ज्यूसच प्यायला हवं. सगळेजण ज्यूस घेतात. तेवढ्यात बंटी, चिंकी आणि गुड्डीचा हात पकडून त्यांना टाकीकडे घेऊन जातो. सगळेजण तिथे आपली पिचकारी भरतात आणि आकाशात उडवतात. होळी आहे. बंटी सुद्धा आपल्या बंदुकीच्या पिचकारीला भरून सगळ्यांवर रंग टाकतो. गुड्डी आणि चिंकी इकडे तिकडे पळू लागतात. बाकी मुलं सुद्धा खूप उड्या मारत असतात. बंटी पळत जाऊन गुलालाची प्लेट घेऊन येतो. अरे गट्टू, हे काय? तू तर ताटलीच घेऊन आलास. थांब, मी लाल रंग घेऊन येते. हा तर फक्त गुलाबीच आहे. गुड्डी धावत जाऊन लाल रंगाची ही प्लेट घेऊन येते आणि सगळ्यांच्या गालावर गुलाल लावते. हा रंग निघेल ना? हो बाबा, हे तर सगळे नैसर्गिक रंग आहेत. घाण तर ते रंग असतात जे उतरतच नाही. आणि असं बोलता बोलता ती रंगाची प्लेट ती बंटीवरती सरळ उधळून देते. सगळी मुलं टाळ्या वाजवून हसू लागतात आणि बंटी हात सोडून गुड्डीच्या मागे धावत सुटतो. तू मला पकडू शकत नाही, कारण माझ्यासारखं जोरात तू पळूच शकत नाही. सगळी मुलं दोघांच्या खोड्या बघून हसत असतात.
सगळे एकमेकांना रंग आणि गुलाल लावून नाचत आणि उड्या मारत असतात. दुरून सोसायटीतली सगळी मोठी मंडळी हे बघून अगदी खुश होत असतात आणि पोडियमवर जाऊन ती नाचू लागतात. थोड्याच वेळात येऊन काका म्हणतात, आता आपण म्युझिकल चेअर खेळू. जो यात जिंकेल त्याला बक्षीस देण्यात येईल. 20 खुर्च्यांनी मिळून याची सुरुवात केली जाईल. तर ज्याला ज्याला खेळायचंय त्याने पुढे या. मी खेळणार. बाकी मुलंही येऊन एकेका खुर्चीवर येऊन बसतात. थोड्याच वेळात गाणं वाजू लागतं. सगळे गोल गोल फिरू लागतात. सगळ्या मैदानात एवढा गोंधळ यापूर्वी कधी नव्हता. हा खेळ तर मीच जिंकणार. नाही मी. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबतं आणि चिंकी धावत जाऊन खुर्ची पकडू शकत नाही. ती एकदम उदासून आईला जाऊन बिलगते. परत गाणं वाजतं. सगळी मुलं खुर्चीच्या आजूबाजूला पळू लागतात. एक एक करून सगळे आऊट होतात आणि खेळात गट्टू राहतो. सगळेजण जोर जोरात टाळ्या वाजवतात आणि पोडियमवर गट्टूला बक्षीस दिलं जातं. थोड्या वेळात पोडियमवर सगळे नाचू गाऊ लागतात. तेवढ्यात अंकल येऊन म्हणतात, डेस्कवर सगळ्यांचं जेवण लावलेलं आहे. येऊन जेवण करा. दुपारचे 3 वाजलेत. वाव, माझ्या तर पोटात उंदीर पळतात. आणि माझ्या मांजर. सगळे हसू लागतात आणि धावत जाऊन खाण्याच्या टेबलवरून सगळेजण पुरी आणि भाजी घेऊन खायला सुरू करतात. किती मस्त जेवण आहे. मजा आली. नाचून नाचून तर खूप दमलो. हो चिंकी, आज तर मजा आली होळीला. होली है. आपण दरवर्षी अशीच होळी साजरी करू, जरी कितीही मोठे झालो आपण. हो, आपण अशीच साजरी करू. हो, आपण अशीच साजरी करू. एकदम बरोबर. मुलांचं हे बोलणं ऐकून पॅरेंट्स दुरून हसत असतात. चिल्ड्रन्स डे. मुलं मनानं अगदी खरे असतात. मग तो कुठल्या गोष्टीचा हट्ट असो किंवा मग आईबाबांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारणं असो, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा खरेपणा आणि विश्वास हा असतोच. या मुलांचा दिवसही आला, चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे मुलांनो. थँक्यू टीचर. चिल्ड्रन्स डे इज द बेस्ट डे ऑफ सेलिब्रेशन. कारण शाळेमधून गृहपाठ मिळत नाही, फक्त मस्ती आणि मस्तीच असते. चिंकी, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी तू स्मार्ट झालीयस. तुला विशेष शुभेच्छा. सगळी मुलं हसू लागली. ज्या प्रकारे सरांनी टीचर्स डे सेलिब्रेट करायला सांगितलं त्यासाठी मुलं खूप एक्साइटेड झाली. काही वेळातच मुलं सरांसोबत अनाथाश्रमात पोहोचली. अच्छा, तर चिल्ड्रन्स डे का साजरा होतो? सर, मला माहितीये. मी सांगू? गट्टूला सरांनी परमिशन दिली. सर, आज श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे आणि ते विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करायचे. त्यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून हा खास दिवस साजरा केला जातो. वा वा गट्टू, व्हेरी गुड. जसं की आता गट्टू म्हणाला, पंडित जवाहरलाल नेहरू मुलांवरती खूप प्रेम करायचे. त्यामुळे आपल्या शाळेत या चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने त्यामुळे शहरातल्या अनाथाश्रमात येऊन चिल्ड्रन्स डे साजरा करायचं ठरवलंय. सोबतच आपण तिथे असणाऱ्या मुलांसाठी चॉकलेट्स आणि गिफ्ट्सही घेतलेत. मला कल्पना आहे तुम्ही तिथे खूप एन्जॉय कराल. गट्टू आणि चिंकीला माहितीये की अनाथाश्रमात अशा मुलांना ठेवलं जातं ज्यांचं कोणी नसतं. गट्टू चिंकीने बघितलं की अनाथाश्रमात बरीचशी मुलं आहेत, तीही त्यांच्यासारखी युनिफॉर्म मध्ये आहेत. हे तर आपल्यासारखेच दिसतायत ना चिंकी. पण कोण म्हणतं यांचं कुणी नाही? आपण तर यांच्यासाठीच इथे आलोय ना. गट्टू, तू बरोबर बोलतोयस. या सगळ्यांसोबत चिल्ड्रन्स डे साजरा करायला किती मजा येईल ना. दरवर्षी शाळेतच साजरा केला जातो. आपण किती मजा करतो. ह्या वर्षी आपण सगळ्यांसोबत मजा करू. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण प्रत्येकाचा विचार करायला हवा. दुरूनच गट्टू चिंकीचं बोलणं सर ऐकत होते. ते म्हणाले, शाबास गट्टू आणि चिंकी, हाच विचार तुम्हा मुलांमध्ये असू द्या. त्यामुळे आपल्या शाळेनं ठरवलं होतं की बाल दिवस अनाथाश्रमात साजरा होईल. देशाची मुलात देशाविषयी प्रेम आणि नागरिकांविषयी सन्मान निर्माण हो. तुम्ही तर आमच्या प्रयत्नांना सफल केलं. चल गट्टू, आपण नवीन मित्र बनवूया. गट्टू आणि चिंकी निघाले. अनाथाश्रमातली सगळी मुलं गट्टू आणि चिंकी आणि बाकी सगळ्या मुलांना बघून खुश झाले.
चला आपण सगळे मिळून खेळूया. काय खेळूया? चला आपण हाइड अँड सीक खेळू. नाही, हाइड अँड सीक नको. आम्ही हा नेहमीच गेम खेळतो. काही नवीन खेळूया. हो, तू बरोबर बोलतोयस. काहीतरी नवीन विचार करायला हवा. काय खेळूया? आयडिया. चिंकीने चुटकी वाजवली आणि गट्टूच्या कानात आयडिया सांगू लागली. येस, चिंकी खूप छान खेळ. या सगळ्यांना पण खूप आवडेल. गट्टूने चिंकीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आता चिंकी आपल्याला पकडेल. मुलं खुश झाली. ये अच्छा, ब्लाइंड मॅन्स बफ. ये हे काय? ही तर आंधळी कोशिंबीर आहे ना. ह्यालाच ब्लाइंड मॅन्स बफ म्हणतात. हसत खेळत मुलं आंधळी कोशिंबीर खेळू लागले. चिंकीच्या डोळ्यावर पट्टी होती, तरी चिंकी फार चालाख आहे आणि ती सहज सगळ्यांना आउट करत होती. शेवटी गट्टू पकडला गेला. गट्टूच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली. गट्टूनेही हळूहळू सगळ्यांना आउट केलं. धावपळ करून मुलं थकली. चला मुलांनो, सगळ्यांसाठी जेवण तयार आहे. घाई करा आणि खाऊन घ्या, नंतर खेळत बसा. शाळेनं सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती, जिथे शाळेतल्या मुलांसोबतच अनाथाश्रमातल्याही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. वा, मजा आली. आज अभ्यास नाही, फक्त खा आणि खेळा. मला असं वाटतं रोजच चिल्ड्रन्स डे असावा. म्हणजे तुला अभ्यास करावा लागणार नाही काय गुड्डू? मला हा दिवस खूप आवडला. किती मजा आली खरंच. तुला माहितीये, आम्ही सगळे अभ्यास करतो. मला डॉक्टर व्हायचंय, राजू इंजिनियर बनणार आहे आणि छोटू तर कलेक्टर बनू इच्छितो. मी पण डॉक्टर बनणार. अरे वा, क्या बात है. मला पण काहीतरी व्हायचंय. मला एक चांगला मुलगा बनायचंय. मला तर शिक्षिका व्हायचंय. म्हणजे मी आपल्या शिक्षकांसारखं मुलांना साक्षर करू शकेन. प्रत्येक जण शिकू शकेल. हो चिंकी, आमच्यासारखी बरीचशी मुलं शिकू शकत नाहीत आणि त्यांना शाळा आणि पुस्तकांपासून दूर राहावं लागतं. का आकाश, असं का? शाळेत तर प्रत्येक जण जातोच ना. नाही पिंकी, प्रत्येक जण नाही जात. अनाथ आश्रम आमचा आधार आहे, पण आम्हाला नवीन मित्र कधीच मिळत नाहीत. पण तुम्ही आला आहात म्हणून आम्ही खुश आहोत. आम्हाला हेच वाटतं की कोणी शिक्षणापासून दूर राहू नये. कधी कधी तर खाणं आणि राहणंही अवघड होतं. शिक्षण तर दूरच राहिलं. डोंट वरी, यापुढे असं कधीच होणार नाही. हे चिंकीचं प्रॉमिस आहे. सगळ्यांनी चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. गट्टू धावतच सरांकडे गेला आणि सरांना म्हणाला, सर, आपण जे गिफ्ट आणि चॉकलेट्स आणले आहेत स्टुडंटसाठी, ते आपण आता देऊयात का? हो हो, का नाही. सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेत, वाटून टाका. गट्टू धावतच गेला आणि सगळे गिफ्ट्स घेऊन आला. एक एक करून गट्टू आणि चिंकीने मिळून सगळे गिफ्ट्स आणि भरपूर चॉकलेट्स वाटले. थँक्यू सो मच एवढ्या सगळ्या चॉकलेट्स आणि गिफ्टसाठी. वा वा, चिल्ड्रन्स डेला काय गिफ्ट्स मिळालेत. थँक्यू. थँक्यू नको म्हणूस मित्रा. आज चिल्ड्रन्स डे आम्ही खूप छान एन्जॉय केला. आम्हाला इतके सगळे मित्र मिळाले. आता आम्ही दरवर्षी इथे येऊन चिल्ड्रन्स डे साजरा करू. जरूर गट्टू चिंकी, खरंय, मुलं मनाचे सच्चे असतात. थँक्यू सर. गट्टू चिंकी, इथली मुलं बरीच टॅलेंटेड आहेत. पाहायचंय का? चला आज जाण्यापूर्वी सगळ्यांना अप्रिशिएट करू. सगळी मुलं मोठा गोल करून बसली. मी एक पोएम म्हणतो. जॉनी जॉनी यस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ. वा वा, आता मी शिक्षकांची ऍक्टिंग करेन. गट्टूने आपल्या मित्राचा चष्मा घातला आणि ऍक्टिंग करू लागला. सगळ्यांनी गट्टूचा परफॉर्मन्स एन्जॉय केला. एक एक करून सगळेजण आपापली फेवरेट ऍक्टिव्हिटी करू लागले. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलेन. बच्चे मन के सच्चे होते हैं. चिल्ड्रन्स आर फ्युचर ऑफ द कंट्री. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आणि हॅपी चिल्ड्रन्स डे. सगळ्यांनी चिंकी करता टाळ्या वाजवल्या. एक गोष्ट मलाही सुचलीये, ऐकवतो. जबाबदारी बालिशपणा नाही करू शकत, त्यामुळे लहानपण हे जबाबदारीनं घालवलं पाहिजे. हॅपी चिल्ड्रन्स डे.
फादर्स डे. गट्टू आणि चिंकी आज खूप टेन्शनमध्ये होते, कारण त्यांनी बनवलेले सर्व प्लॅन्स फसले होते. यावेळी बाबांना फादर्स डेच्या दिवशी ऑफिसला इम्पॉर्टंट मीटिंगला जायचं होतं आणि यामुळेच दोघे काळजीत होते. आता काय करायचं चिंकी? आपण तर किती प्लॅन्स बनवले होते. बाबांना सरप्राईज कसं द्यायचं ह्याचे. हो गट्टू, पण आता बाबांना ऑफिसला जायचंय. ते सकाळी लवकर जातील आणि रात्री उशिरा येतील. तेवढ्यात आई त्यांच्या रूम मध्ये स्नॅक्स घेऊन येते. आई त्या दोघांकडे बघून त्यांना विचारते, अरे गट्टू चिंकी, आज तुम्हाला काय झालंय? तुम्ही बाहेर जाऊन खेळतही नाहीये आणि मला रोजच्या सारखं त्रासही नाही देते. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी आईला सगळं काही सांगतात. ओ हो, असं आहे तर. पण ह्यात काळजी करण्याची गरज काय? माझ्याकडे एक आयडिया आहे, ज्यामुळे बाबांना आपण सरप्राईज देऊ. खरंच आई? हो आई, आम्हालाही सांग, काय आहे आयडिया? तुम्ही दोघं बाबांसाठी एक मोठं हँडमेड कार्ड बनवा आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये ते कार्ड ठेवून देईल. मग जेव्हा ते ऑफिसमध्ये त्यांची बॅग उघडतील तेव्हा त्यांना एक छानसं सरप्राईज मिळेल. अरे वा आई, ही तर खरंच खूप मस्त आयडिया आहे. चिंकी, आता उशीर नको व्हायला. आपल्याला एक सुंदर कार्ड बनवायचंय. एवढं बोलून गट्टू आणि चिंकी सगळं क्राफ्टचं सामान गोळा करून एका जागी आणतात. मग आई हसतच रूमच्या बाहेर निघून जाते. मग गट्टू आणि चिंकी कार्ड बनवायला सुरू करतात. हे बघ गट्टू, सगळ्यात आधी आपण ह्या मोठ्या चार्टला मध्ये फोल्ड करायचं असं, आणि नंतर त्याला छान प्रेस करायचं. हो, आणि आपण इथे हॅपी फादर्स डे लिहूया. अरे नाही गट्टू, इथे तर मी एक कार्टूनचं स्टिकर लावणार आहे. नाही चिंकी, ते स्टिकर इथे चांगलं नाही दिसणार. आपण इथे बाबांचं चित्र काढूया आणि तिथे हॅपी फादर्स डे लिहूया. या गोष्टीवर गट्टू चिंकी भांडू लागतात आणि त्या दोघांचा आवाज ऐकून आई तिथे येते. अरे मुलांनो, आता काय झालं? का भांडताय? आई, मी चिंकी सोबत कार्ड नाही बनवणार. मी माझं वेगळं बनवेल. आई, मलाही गट्टू सोबत कार्ड नाही बनवायचंय. मी माझं वेगळं बनवेल. अरे मुलांनो, तुम्ही दोघं असं भांडू नका बरं. तुम्ही दोघं किती शहाणी आहात ना. तुम्ही दोघांनी मिळून जर कार्ड बनवलं तर विचार करा, ते किती छान असेल. आणि बाबांनाही हे बघून किती आनंद होईल की तुम्ही दोघांनी मिळून एक छान कार्ड बनवलं. आई, मला समजलं. आता आम्ही दोघं मिळून एक छान कार्ड बनवू. हो आई. हे ऐकून आई खुश होते आणि आपलं काम करायला निघून जाते. गट्टू, तुला आठवतंय आपण शेवटच्या क्राफ्ट क्लासमध्ये किती सुंदर ओरिगामी फुलं बनवायला शिकलो होतो? हो चिंकी, चल तीच फुलं बनवूया. एवढं बोलून दोघेही फुले बनवायला सुरू करतात. 2 तास मेहनत घेतल्यानंतर फायनली गट्टू चिंकीचं कार्ड तयार होतं. ते दोघे धावतच जातात आणि आईला किचन मधून बोलवून आणतात. आई, चल ना आमच्या सोबत, आमचं कार्ड पूर्ण झालंय. आई त्या दोघांना पाहते आणि हसू लागते, कारण गट्टू चिंकीच्या चेहऱ्यावर ग्लिटर वॉटर कलर आणि अगदी टेप सुद्धा लागला होता. अरे मुलांनो, तुम्ही हे कार्ड बनवताना स्वतःची काय अवस्था करून घेतलीये? अगं आई, आम्हाला सोड, येऊन आमचं कार्ड बघ ना. आई त्या दोघांबरोबर त्यांच्या रूम मध्ये जाते आणि त्यांचं कार्ड उघडते. त्यामध्ये आई, बाबा, गट्टू आणि चिंकी या सगळ्यांचं ड्रॉइंग होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर हस्ताक्षरात हॅपी फादर्स डे असं लिहिलं होतं. कार्डच्या बाहेर सुंदर ओरिगामी फुलं लावली होती. अरे वा मुलांनो, हे कार्ड तर खरंच खूप सुंदर आहे. बाबा हे बघून खूप खुश होतील. बघा, तुम्ही दोघांनी किती मेहनत घेतलीये. आता भूकही लागली असेल ना. चला, येऊन लवकर जेवण करा आणि हो, रूम स्वच्छही करायचीये. मग गट्टू आणि चिंकी साफसफाई करून खाऊन घेतात आणि बाबांची वाट पाहत पाहत झोपून जातात. सकाळ होताच, अरे चिंकी, उठ, बघ बाबा तर निघून गेले. दोघे पटकन उठून आईकडे पळत जातात. आई, बाबा गेले? हो, बाबा सकाळी 5 वाजताच गेले. आई, आम्ही दोघांनी तर बाबांना आज छान विशही नाही केलं. अरे मग त्यात उदास काय व्हायचंय? बाबा जेव्हा पोहोचतील तेव्हा त्यांना तुमचं कार्ड दिसेल
विचार करा, मग बाबा किती खुश होतील. हो चिंकी, आई खरं बोलतीये, आपण उदास नको व्हायला. हो गट्टू. दुसरीकडे बाबा आपली बॅग ओपन करून पाहतात. अरे हे काय, वाह, किती सुंदर कार्ड आहे हे. मग बाबा लगेच आईला फोन करतात. एक्साइटमेंटमुळे गट्टू चिंकी फोनच्या जवळच बसले होते. हॅलो, हा बाबा. गट्टू चिंकी, तुम्ही दिलेलं कार्ड खरोखरच खूप छान आहे. मला खूप आनंद झाला हे पाहून. थँक्यू सो मच मुलांनो. वेलकम बाबा. ही तर खूप मस्त गोष्ट आहे की तुम्हाला आमचं कार्ड खूप आवडलं. अरे, त्या चित्राविषयी तर सांगा, जे गट्टू आणि चिंकीने मिळून काढलंय. अगं हो, यातलं फॅमिली पिक्चर तर खरोखरच खूप छान आहे. चला मुलांनो, आता बाबांना बाय करा. त्यांना कामही करायचंय. बाकी नंतर संध्याकाळी ते घरी आल्यावर बोलू. ठीक आहे आई. बाय बाय बाबा. बाय बाबा, लवकर घरी या. संध्याकाळी बाबा आईला कॉल करतात. मला असं वाटतंय की मला आज खूप उशीर होईल यायला. ठीक आहे, काही हरकत नाही, या सावकाश. रात्री जवळपास बाबा अगदी मध्यरात्री घरी येतात आणि हळूच घराचा दरवाजा वाजवतात. हॅपी फादर्स डे बाबा. आम्ही सगळं घर सजवलंय आणि तुमच्यासाठी केक सुद्धा बनवलाय. हॅपी फादर्स डे. बाबा हे सगळं बघून खूप खुश होऊन जातात. अरे माझ्या गोड मुलांनो, तुम्ही केवढी मेहनत केलीत माझ्यासाठी. थँक्यू सो मच. बाबांना एवढं खुश झालेलं बघून गट्टू, चिंकी आणि आई तिघे एकदम खुश होऊन जातात. मग सगळे केक कट करायला जातात आणि फादर्स डे सेलिब्रेट करतात. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रामबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार. वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा. उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये, कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये, आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅबकडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅबकडे चालू लागले. एक मोठा हॉल, ज्यात एसीची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे?
चला पहिल्यांदाच कम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तो कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणी अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसने शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही. खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. चिंकीचा गरबा क्लास.
5 दिवसात नवरात्री येणार होती आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये थांबून गरबा प्रॅक्टिस करत होते आणि आई किचन मध्ये नवरात्रीत बनणाऱ्या स्पेशल पदार्थांचं सामान काढत होती. अरे गट्टू, हे काय करतोयस? माझ्याकडे बघ आणि सगळ्या स्टेप्स नीट फॉलो कर. 1 2 3 राऊंड राऊंड क्लॅप क्लॅप. ओ तसंच तर करतोय चिंकी. राऊंड क्लॅप राऊंड क्लॅप. नाही गट्टू, तू चुकीचं करतोयस. नीट लक्ष देऊन मला फॉलो कर. असंच करत राहिलास तर नीट नाही येणार. मग तू नवरात्रीत कसा गरबा खेळणार? हो ग चिंकी, मी करतोय ना प्रयत्न. आता सगळेच जण काही तुझ्यासारखे गरबा एक्सपर्ट नसतात ना. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.kuntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, तुला तर माहितीये ना चिंकी डान्स म्हणून किती सिरियस असते. तूच म्हणाला होतास ना की तुला चिंकीकडून गरबा शिकायचाय. तर आता तू सांभाळून घे तुझ्या स्ट्रिक्ट गरबा टीचरला. अगं आई, जर मला आधी माहिती असतं की चिंकी एवढी स्ट्रिक्ट होणार आहे तर मी तिच्याकडून शिकलोच नसतो. चल रे गट्टू, गप्पा नको मारूस. मला नीट फॉलो कर. तेवढ्यात कॉलनीतली काही मुलं आणि सेक्रेटरी अंकल येतात. नमस्ते काका. नमस्ते बेटा. अरे या, कसं येणं केलं? अहो बघा ना, ही मुलं हट्ट करून बसली आहेत की यावेळी नवरात्रात प्रॉपर गरबा नाईट ऑर्गनाईज केली जावी. दरवेळी आपण थोडासा गरबा खेळायचो, पण प्रॉपर गरबा नाईटसाठी चांगला गरबा डान्स यायला सुद्धा हवा. आणि इतका चांगला गरबा आम्हा मोठ्यांना कुठे येतो? हो, हे तर तुम्ही बरोबर बोलताय. हो ना, मग तुम्हीच समजावा बरं या मुलांना. मुलांनो, हट्ट नका करू. आम्ही मोठी लोक एवढ्या लवकर कसा गरबा शिकणार? आणि आम्हाला शिकवणार तरी कोण? आई आणि सेक्रेटरी अंकल बाकी मुलांना समजावत होतेच की तेवढ्यात गट्टू म्हणतो, अगं आई, आपली चिंकी आहे ना स्ट्रिक्ट गरबा टीचर. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. ओ मी? अरे नाही, मी कशी? मी मोठ्यांना कसा गरबा शिकवणार गट्टू? तुला शिकवणं वेगळं आहे. अरे त्यात काय वेगळं? हे बघ, कॉलनीमध्ये सगळ्यांना माहितीये की लहान असो किंवा मोठे, सगळ्यात सुंदर गरबा चिंकी करते. आणि तू इतकी स्ट्रिक्ट आहेस आणि इतक्या सिन्सिअरली गरबा शिकवतेस की सगळ्यांनाच येईल. हे तर तू बघितलंच नाही. हे ऐकून आई विचार करू लागते आणि तीही चिंकीला गरबा शिकवण्यासाठी मनवू लागते. हा, मीही ऐकलंय की कॉलनीत सगळ्यात छान गरबा चिंकीच करते म्हणून. काय मग चिंकी बेटा, आम्हाला सगळ्यांना गरबा नाईटला रेडी करशील? सगळ्यांचं बोलणं ऐकून चिंकी जरा विचारात पडते, पण गट्टू आणि आईच्या डोळ्यांमध्ये तिच्याबद्दलचा विश्वास बघून चिंकीलाही मग त्यावेळी कॉन्फिडन्स वाटतो. ठीक आहे, मी तयार आहे. मग आज संध्याकाळपासूनच सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू. सगळेजण कॉलनीच्या पार्क मध्ये भेटतील आणि कोणीही उशीर करणार नाही. बघितलं साई, स्ट्रिक्ट चिंकी तिच्या फॉर्म मध्ये आली. सगळेजण यावरती हसू लागतात. मग काय होतं, संध्याकाळपासूनच चिंकीचे गरबा क्लासेस सुरू होतात. सगळेजण चिंकीने दिलेल्या वेळेत पार्क मध्ये एकत्र येतात. हा चिंकी बेटा, सगळेजण आलेत. बोल, काय करायचंय आता? तुम्ही सगळेजण गोलाकार उभे राहा. मी मध्ये उभी राहून सगळ्यांना गाईड करेन आणि सगळेजण थोड्या थोड्या अंतरावर उभे राहा. तेव्हाच आरामात स्टेप्स फॉलो होतील. सगळेजण सर्कल बनवून घेतात. गरब्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर हलकं सोडावं लागेल आणि त्यासाठी लवचिकता खूप महत्वाची असते. पण अजिबात जास्त ताण देऊ नका. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढंच वाकायचं आहे. ओके चिंकी. आता तुम्ही सगळे मला बघून ही स्टेप करण्याचा प्रयत्न करा. 1 2 क्लॅप क्लॅप राऊंड. मग चिंकी काही स्टेप्स करते आणि सगळे तिला फॉलो करतात. 1 2 क्लॅप क्लॅप राऊंड. असं चिंकी थांबत थांबत बऱ्याच स्टेप्स करते आणि सगळ्यांचं नीट निरीक्षण करते. मला असं वाटतंय की आपल्याला 2 टीम्स बनवाव्या लागतील, कारण तुमच्यामध्ये काही अशी लोक आहेत जे आरामात स्टेप्स करू शकता आणि काही असे आहेत की ज्यांना जास्त ट्रेनिंगची गरज आहे. ओ हो चिंकी, तू तर किती छान सगळ्यांचं निरीक्षण करतेयस. हो आई, आता मी ज्याचं नाव घेईन त्याने इकडे बाजूला येऊन उभं राहायचं. मग चिंकी बऱ्याच जणांना एक एक करून एका बाजूला बोलावते. बाबा आणि गट्टूही त्या टीम मध्ये होते.
आई दुसऱ्या टीम मध्ये होती, ज्यात लोक आरामात डान्स करत होती. आता मी दोन्ही टीमला वेगवेगळ्या प्रकारे गरबा शिकवेन, ठीक आहे? मग चिंकी सगळ्यांना एक एक करून डान्स शिकवते. हे बघा, तुम्ही सगळे छान गरबा खेळताय. आता फक्त तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि खूप प्रॅक्टिस करायची आहे. पण तुम्हाला तुमच्या लवचिकतेवर काम करायचंय आणि सोबतच स्टेप्स लक्षात ठेवून खूप प्रॅक्टिस करायची आहे. सगळे चिंकीच्या हो मध्ये हो मिळवतात. कारण आता फक्त 5च दिवस राहिलेत, म्हणून आपण रोज 2 तास प्रॅक्टिस करूया, म्हणजे गरबा नाईटला आपण छान परफॉर्म करू शकू. मग चिंकी आपणच बनवलेल्या या दोन्ही टीम्सना एक एक करून गरबा शिकवते. मग गरब्याच्या 1 दिवस अगोदर मग सगळ्यांना गरबा शिकवल्यानंतर त्यांना म्हणते, आता तुम्ही सगळे जण उद्याच्या गरबा नाईटसाठी तयार आहात. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी बेटा. जर तू शिकवलं नसतंस तर इतका छान गरबा एवढ्या कमी वेळात आम्ही कसा शिकलो असतो. हो चिंकी, थँक्यू. वेलकम. दुसऱ्या रात्री सगळेजण घागरा चोळी आणि कुर्ता पायजम्यामध्ये तयार होऊन कॉलनीमध्ये गरबा पार्टीला येतात. हो हो आई, आज तर सगळेजण किती सुंदर दिसताय ना. खरंच नवरात्रीची मजाच काही वेगळी असते. हो गट्टू, बरोबर बोललास. अगं आई, चिंकी आणि बाबा कुठे राहिले? दोघही दिसत नाहीये. ते बघ गट्टू, मांडवाच्या बाहेर बघ. ते बघ दोघही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रॅक्टिस करतायत. हो हो, क्या बात है. थांब, मी त्यांना बोलवून आणतो. 1 2 राऊंड क्लॅप क्लॅप. चला बाबा, चल चिंकी, आता फायनल परफॉर्मन्सची वेळ आहे. खूप झाली प्रॅक्टिस. गट्टू खरं बोलतोय बाबा, चला. मग सगळेजण एकत्र होतात. मग डीजे स्पीकर्सवरती गरबा म्युझिक प्ले करतो. सगळेजण गरबा म्युझिकवर थिरकू लागतात आणि सोबत खूप मजा करतात. यासोबतच गट्टू, चिंकी आणि कॉलनीतल्या सगळ्यांची गरबा नाईट संपन्न होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.